मुक्काम पोस्ट गोंधनखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. बोराडे म्हणून मुलगा आहे, पण कष्ट करणारा. अनुष्ठानला आला तर विचारलं, फी भरायला सुद्धा पैसे नव्हते. दुसऱ्याने फी भरली, अनुष्ठानला आला. आणि हे बाकीचे मंत्र नाही बाबा, फक्त जय जनार्दन. तुम्ही त्याला फोन करून विचारू शकता. आणि एवढा धीट मुलगा, दररोज रनिंग करायचा, मिलिटरीमध्ये गेला. आता धीट मुलगा म्हणल्यानंतर त्याची परीक्षा पाहते, तिथे हार्टची परीक्षा पाहिली जाते, याची स्ट्रेंथ काय आहे ती पाहिली जाते. मला सांगायचं की नामामध्ये किती महत्त्व आहे, आणि तेच या ठिकाणी सांगितलं आहे. हा श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय. तुमच्यातलेच उदाहरणं सांगणार, अनुभवातले उदाहरणं सांगणार, जे मला येऊन सांगतात मुलं ते सांगणार. हा पुराणातल्या कथा तर पुष्कळ आहेत. म्हणून द्यावं त्या मुलाला, तो मिलिटरीत गेला, त्याच्या सर्व टेस्ट झाल्या, चांगलं झालं. आणि हेलिकॉप्टरमधून अशा आपत्काळी एमर्जन्सीमध्ये त्याला ते काम देण्यात आलं. हेलिकॉप्टर 600-700 आणि फूट वर असतो हिमालयामध्ये, इकडं तिकडं. खाली जर काही झालं सैन्याला किंवा त्या ठिकाणी त्यांचं अन्नदानाची, अन्न पोचण्याची किंवा मेडिकल पोचण्याची व्यवस्था, तिथून हेलिकॉप्टरमधून खाली उतरावं लागतं दोरला धरून, किंवा पटकन उतरावं लागतं. असं बादली सोडून दिली, हातात दोर धरायचं आणि पटकन बादली सोडून द्यायची विहिरीमध्ये. झटकं बसतो की नाही आपल्या हातात, सराट गुंडाळायचं, पटकन बादली सगळे सोडून द्यायचे, सराट शेवटचं टोक धरायचं. अशी त्याची परीक्षा झाली. 600 फूट हेलिकॉप्टरमधून सोडून द्यायची खाली, आणि परत खाली टेस्ट केली त्याची. त्याला कशीच भीती वाटली नाही. त्याला विचारलं की तुला भीती वाटत नाही का? म्हणे मी जय जनार्दन, मला कशी काय भीती वाटत. एक अक्षरही खोटं नाही. आता काल परवा मला भेटलं, बाबा मला विशेष शिक्षण नाही, शिक्षण असतं ना तर मी जनरल आणि लेफ्टनंट झालो असतो. काय करा, शिक्षण घेताच आलं नाही घरी, घरची परिस्थिती शिक्षण घ्यायसारखी नाही. आणि इतकं महाराज मोठं पद मिळालं त्याला कमी शिक्षणात सुद्धा. म्हणून द्या हो, कोणत्याही प्रकार किती सोपं आहे. जनार्दन मा किंवा जय जनार्दन, जनार्दन नामा जनार्दन ज्ञान शिबिर आहे. आता उन्हाळ्याची सुट्टी आहे, मुलं वेगवेगळ्या शिबिरात जातात. कोणी पारमार्थिक असेल तर तबला, मृदुंग, भजन शिकण्यासाठी मुलं पाठवतात. तसं सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा हे शिबिराचे महाराज, हे घ्या महाराज, दुसरं काही घेऊ नका. हे पहा, तुमच्या जीवनामध्ये सुखाची मांदी सर्वांनाच पाहिजे, हे सुखाचं साधन आहे. आणि म्हणून त्यानं सांगितलं की तुला मिलिटरीत जायचं होतं, तू काय केलं. ऐका बाबांना आता सांगितलं ना तुम्हाला, हनुमान चालीसा पाठ करायचं. हे प्रासादिक स्तोत्र आहे. त्यानं सांगितलं बाबा 3500 वेळेस हनुमान चालीसाचा पाठ केला तर मला मिलिटरीमध्ये नंबर लागला. अनुभव घ्या देव. माधवगिरी बाबा सांगतो म्हणून नाही, तुम्हाला अनुभव आला की तुमची श्रद्धा दृढ होईल. हे अनुभवाचं क्षेत्र आहे, हे विश्वासाचं क्षेत्र आहे, हे भावाचं क्षेत्र आहे. यानं तुमची भावना दृढ होईल. उगाचच काहीतरी संख्या म्हणून नाही, संख्या वाढवावी म्हणून नाही. गर्दीला काय करतात, गर्दी व्हा. गर्दी काय करतात,